आणि आता बातमी कोल्हापुरातून पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली आहे। राधानगरी धरण देखील 98% जास्त भरलेलं आहे। तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडण्याची शक्यता आहे। कोल्हापूरहून रत्नागिरीला जाणारा पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, नक्कीच गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात जो काय पाऊस कोसळतोय त्या पावसामुळे कोल्हापूरमध्ये आता पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। पंचगंगा नदीनं आपली धोक्याची पातळी जी आहे ती गाठलेली आहे आणि आता पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 43 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। या सगळ्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा आणि राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर कोल्हापूरकडून पन्हाळा आणि रत्नागिरीला जाण्यासाठी जो काही प्रमुख मार्ग आहे पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल, हा शिवाजी पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। या पुलावर बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे, पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात आला आहे। कोणत्याही पद्धतीची अवजड वाहतूक या मार्गावरून होणार नाही याची खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जाते। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे राधानगरी धरण जवळपास 98% पेक्षा जास्त भरलेलं आहे। त्यामुळे आज दुपारपर्यंत राधानगरी धरणातून देखील स्वयंचलित दरवाजातून मोठा विसर्ग भोगावती नदी आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराचा सामना करावा लागतो की काय अशी परिस्थिती सध्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन देखील आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्याचं पाहायला मिळते। भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।